हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तो इतना बड़ा विदेही है, काया का विचार करता नहीं है भाई. प्रसन्न झाले आणि आपल्या जवळचं धनुष्य देऊन टाकलं जनकजींना. ते जनकजींना दिलं, पण ज्या वेळेला परशुरामजी निघून गेले त्यावेळेला माय बहिणी हो, ते दिलेलं धनुष्य बाजूला ठेवून न्यावं म्हणून जनकजींनी आदेश दिला, उठाव धनुष्य को. 2-3 सेवक आले, मावशी कनू कनू उचललं, नाही जमलं. मग 10 आले, नाही जमलं. 100 आले, नाही जमलं. 10,000 पहिलवान. आणि मग जरासं ते हल्लं आणि मग जनकजीच्या लक्षात आलं, अरे बाप रे, एवढं मोठं 10,000 पैलवानांना उचलता येणार नाही एवढ्या वजनाचं धनुष्य. त्याच्याकरता स्पेशल हॉल बांधला, त्याची व्यवस्था झाली. एक दिवस धनुष्य जिथं ठेवलं होतं त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आता सीता मातेकडे आहे. आणि साफसफाई म्हणजे नुसती फरशा पुसणं नाही मावशी. कपिला गोमातेच्या शेणानं सर्व भूमि सारवणे, उसे गोमय भूमि कहते हैं. गोमय. एक दिवस पाहिलं, दररोज फक्त धनुष्याच्या आजूबाजूला सारवलेलं आहे, आज धनुष्याच्या खाली सुद्धा सारवलेलं आहे. जनकजींनी पाहिलं, धनुष्याचं दर्शन घेतलं. माय बहिणी हो, मनामध्ये विचार आला, या धनुष्याच्या खाली सारवण्याकरिता हे अगोदर धनुष्य उचलावं लागतं. आपण तर 10,000 पहिलवानाच्या साह्यानं आणून ठेवलंय. सारवलं धनुष्याच्या खाली, याचा अर्थ ते उचललं असलं पाहिजे. सारवण्याचं काम तर सीतेकडे आहे आपल्या. हमारे बच्ची की तरफ है. बेटा सीता जी, पिताजी इधर आओ. बोलिए पिताजी. बेटा दररोज साफ सफाई करतेस? हो पिताजी. आज याच्या खाली सुद्धा सारवलंस? कोणी सारवलं? मीच सारवलं बाबा. तू सारवलं? कसं सारवलं मला दाखव बरं. सीता माता गुडघ्यावर खाली बसल्या. कुमारी कन्यका है मेरी जगत जननी सीता माय. गुडघ्यावर खाली बसली, एक गुडघा खाली दुमडला, एक पाय खाली ठेवला, डाव्या हातानं धनुष्य धरलं आणि एखादी गवताची काडी उचलावी तसं सीता मातेनं डाव्या हातानं धनुष्य उचललं आणि उजव्या हातानं खालून कसं सारवलं त्याचा अभिनय केला. डोळे झाकले जनकजींनी. जगदंब जगदंब हे आदिशक्ती सीते सीते सीते. माय तू माझी मुलगी नाहीस, माझी आई आहेस. तू सामान्य मुलगी नाहीस बेटा, तू तर आदिशक्ती आहेस. 10,000 पहिलवानांना जे उचलता येत नाही ते धनुष्य डाव्या हातानं. आणि मग जनकजींनी मनामध्ये विचार केला, ज्या अर्थी हे धनुष्य माझी मुलगी सीता डाव्या हातानं उचलते, त्या अर्थी या धनुष्याला बाण लावणाराच हिचा पती आपल्याला शोधावा लागेल, तरच मेळ जमेल. बोलिए सीतारामचंद्र भगवान की जय.
आणि म्हणून मग सगळीकडे निरोप गेले. जो कोणी परशुरामजींनी दिलेल्या त्र्यंबक चापाला, त्र्यंबक हा शब्द फारच महत्वाचा आहे. त्र्यंबक, त्रय अंबः इति त्रयंबः, तीन शक्ती, महालक्ष्मी, महाकाली और महासरस्वती, या तिन्ही शक्ती जिथं एकवटल्यात उसे त्र्यंबक कहते. त्र्यंबक. आणि या तिन्ही शक्तीचा जो ईश्वर उसे कहते हैं त्र्यंबकेश्वर. नासकामध्ये त्र्यंबकेश्वर खेड्यातल्या मायमावल्या म्हणतात. नाशिक में त्र्यंबकेश्वर भगवान है, नासकामध्ये त्र्यंबकेश्वर. खेड्यापाड्यात आपलं मोकळं वातावरण. नाही तर गुरुवारचं नाव आहे बृहस्पतिवार. बृहस्पती म्हणजे गुरु. पण आपल्या गावरान भाषेत मावशी बस्तरवार. आज कोणता वार? बस्तरवार. मोकळं चाकळं. इंग्लिश मध्ये कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. अमेरिकन इंग्लिश मध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे, उच्चार जो आहे तो वेगळा आहे. कॅन्डलच्या ऐवजी ते लोक कॅन्डिल म्हणतात. कॅन्डिल. आणि कॅन्डिल या शब्दापासूनच शब्द आलाय कंदील. कंदील. पण आपल्या गावरान भाषेत कंदील. कंदील नाही, कंदील. अपभ्रंश. नासकामध्ये त्र्यंबकेश्वर. ओ नाशिक का त्र्यंबकेश्वर भगवान. त्र्यंबकम यजामहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. मृत्योर्मुक्षीयमामृता. त्र्यंबकेश्वर. ये त्र्यंबक चाप. सगळीकडे निरोप गेले. आणि निरोप गेल्यानंतर एक निरोप विश्वामित्रजींच्या जवळ आलाय. विश्वामित्रजींच्या सोबत आता विवाह योग्य झालेले प्रभू श्री राम है, लखनलाल है. विश्वामित्रजींनी सांगितलं, राम हमें जनकपुर जाना पड़ेगा. क्यों गुरुवर? वहां स्वयंवर नाही म्हटलं बरं का. पहा, गुरु हुशार पाहिजे. गुरु हुशार पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये सगळा खेळ आहे मावशी. जिथं चांगली वाणी असेल, जहां है पवित्र बाणी, सिद्ध संतों की वाणी, सगळं जग त्याच्या मुठीत असतं. ध्यानात ठेवा. आमदाराला त्याच्या तालुक्यात किंमत, खासदाराला त्याच्या जिल्ह्यात किंमत, मुख्यमंत्र्याला त्याच्या राज्यात किंमत, किंबहुना प्रधानमंत्र्याला त्याच्या देशात किंमत. पण ज्ञानी जर असेल ना, पवित्र वाणीवाला, पण नुसता ज्ञानी असूनही फायदा नाही. अंगी भरे ताठा कोणाशी मानेना, साधूची हेळना स्वये करी. नाहीतर मरणाचं फुगलंय. ज्ञान आहे पण गर्वलंय, कोणाला बोलायलाच तयार नाही. ज्ञानही हवं, त्याबरोबर प्रेमही हवं. त्याला म्हणायचं खरा विद्वान. ज्या ठिकाणी विद्येची नाही वाण, उसे कहते हैं विद्वान. म्हणून वर्णन आहे, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा स्वतःच्या देशात पूजल्या जातो, विद्वानाची पूजा सगळीकडे होते. सगळीकडे. साता समुद्राच्या पल्याड स्वामी विवेकानंद नावाचा महात्मा गेला. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका.
रचीनां वैचित्र्यात् रजकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्यस्तमसि पयसामरणवैव. अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या जशा शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, तसे अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक मत त्या परमेश्वराला जाऊन मिळतात. हा सर्व समावेशकतेचा विचार स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत सांगितला. जय जयकार हो गया, बोलिये स्वामी विवेकानंद भगवान. याला म्हणतात विद्वान. आणि प्रेम होतं, प्रेम मनात असलं पाहिजे. म्हणून ध्यानात ठेवा, गुरु हुशार पाहिजे, हुशार पाहिजे. विश्वामित्रजींनी असं नाही म्हटलं आपल्याला स्वयंवरात जायचंय, कारण विश्वामित्रजींना माहीत होतं की राम आणि लक्ष्मण वनात आलेत माझ्यासोबत यज्ञ संरक्षणा करता, यज्ञच पाहिजे. म्हणून विश्वामित्र म्हणाले, राम अब मिथिला नगरी जनकपुर में धनुर्याग होने वाला है. धनुर्याग म्हणजे धनुर्यज्ञ. हम उधर जाएंगे. नाही तर प्रभू आले नसते. आणि मग जायला निघाले. आपला वेळ जाऊ नये माय बहिणी हो, म्हणून मिथिला नगरीमध्ये ज्या वेळेला माझे प्रभू श्रीरामचंद्र आले, समोर जनकजी उभे आहेत. विश्वामित्रजी बडे पॉवरफुल महात्मा आहे. आता लोक कोणाला भ्यायला लागलेत, पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी राजा हा फक्त महात्म्याला भ्यायचा, साधूला भ्यायचा, त्याच्या शापाला भ्यायचा. तुम्ही लक्षात ठेवा बरं का, गोर गरिबाचं जो वाईट करतो त्याला इथंच फेडावं लागतं. साधू वैराग्यवान महात्मा डरते नहीं किसी को, राजा डरता था साधुओं को. म्हणून 3 गोष्टी माणसानं कधी पाळल्या पाहिजे. देवाचं कधीच खायचं नाही, ध्यानात ठेवा. देवाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका, आणि गावाचं खाऊ नका. जो गावाचं, भावाचं, देवाचं विनाकारण फुकट खातो, उसका तो सत्यानाश ही होने वाला है. वो अधिकार सिर्फ साधू को है. ध्यानात ठेवा. त्या साधूलाही भिक्षेमध्ये करतल भिक्षा, एवढं मिळालं तेवढंच. आती हाव कामाचे नाही बरं. हाव म्हणजे आशा, और उसको हिंदी में चाह कहते हैं. ज्याच्याजवळ आणा आहे त्याला रुपया वाटतो मावशी, ज्याच्याजवळ रुपया त्याला वाटतं 10 रुपयाची नोट असाव, 10 वाल्याला 100, 100ला 200. आता 200 आली, 200ला 500, 500ला 1000 नाही. आता 2000ची गुलाबी नोट वाढतच चालली. महाराज आमचं घर लहान आहे, पण थांबा पुढच्या वर्षी लय बंगला बांधतो. म्हणजे वाढली त्याची आशा. उसे कहते चाह. चाह बहुत खतरनाक है. चाह आणों से पैसों में आने लगी, चाह पैसों से रुपये बनाने लगी, चाह रुपयों से नोटें छपाती चली, चाह नोटों से कोठी बनाती रही, चाह कोठी में मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, और चाह होटल में बोतल बुलाती रही. चाह चाह करके चाहत भी खलास हो गई, और बस उसकी चाह कही शिल्लक रह गई. चहक म्हणजे बोंबलाय लागलं. नंतर कसं झालं काय झालं. मावशी भाग्य लय खतरनाक आहे बरं बाबा. माणसाकडे जर यायला लागलं ना देवा, कुठून कसं येईल पत्ताच लागत नाही बरं का केवढं बाबा. कुठून कसं येईल पत्ता लागत नाही. इकडून येईल, वायाकडून येईल, बुडत्या घराचं येईल, हे त्याच्या ओटीत जाऊन बसल, त्याचा वारस बनल, त्याच्या आख्या जमिनी बळकविल, खोटे नाटे धंदे करील, गरिबाचा आपल्या नावावर करून घेईल. गप्पा गप
कसं येईल पताच लागत नाही आणि कसं जाईल याचाही पता लागत नाही. बरं ते म्हातारं रस्त्यानं चालताना गप्पा मारतात वट्ट्यावर बसलेले. नारायणराव या इकडे. काय पाहिलं का? काय 500 एकर जमीन होती, आता काहीच नाही राहील. भाकरीला मावत आले. अहो लय दरारा होता. घोड्यावर बसायचा पठ्ठ्या, लातानं मारायचा लोकायला, लातानं. म्हणून शुकदास माऊली म्हणाली, माझल्या सारखा काहून कर तू, गरिबांना देतो तकलीफ. अरे बाबा निष्ठुर होऊनी हाल चालविले, धुळीत मिळविले अनेकांना. अरे पठ्ठ्या जरा काळजीपूर्वक ऐक रे बापा, काळ बदलतो लक्षात असू दे, पडतील धंदे बंद सारे. शुकदास म्हणे चलती आसता, अरे तुझी चलती आसता तू दुसऱ्या करिता काय केले. कुत्र्याला लात मारत होतीस बाई तू, दारात आलं होतं, भूक लागली होती त्याला कुत्र्याला, नाही टाकला तू चपातीचा तुकडा, बिस्किटाचा पुडा तर सोड, पण तू कुत्र्याला लात तर मारली, पण जळकं लाकूडही फेकून मारलं माय तू का साधी आहेस का? तू लय खतरनाक. मग हे ऐकल्यावर एका बाईनं गव्हाचं पीठ चाळल्यानंतर जे कोंडावर तो कोंडा चाळणीत त्याची भाकर तयार केली, पण मनात आढी असल्यामुळं त्यांना भाकरीला भोकाड पाडलं आणि ते कुत्र्याला फेकलं. ती म्हणे बाई बाबानं सांगितलंय कुत्र्याला टाकत जा. मी चांगलं कसं काय टाकू? चालणाची भाकर आणि त्याला भोकाड पाडून द्यायची. आपल्याकडे त्याला भेंडुळे का धिरडे का काहीतरी म्हणतात, छिद्र असतं त्याला, धपाटे. आणि जेव्हा ती बाई मेली तेव्हा तिला शिक्षा झाली. लय बदमाश म्हणले ही, हिला आगीच्या जवळ न्यान चटके द्या. आणि शिक्षा सुरू झाली. असे चटके देणं सुरू झाले मावशी. पण चटके देत असताना ते तिनं कुत्र्याला टाकलेलं ते धपाटा आडवं यायचं, तिला चटके बसू देत नव्हतं. पण ती जे छिद्र पाडत होती ना मध्ये भोकाड, त्याच्यातून आग आत येऊ लागली आणि हिला चटके बसू लागले. आणि मग फटफट हाणून घेतलं तिनं. ती म्हणे बाई मी नसतं भोकाड पाडलं तर बरं झालं असतं. बस यहां ही भुगतना पडेगा. शुकदास म्हणे चलती असता, दुसऱ्या करिता काय केले. हे मी का सांगतोय माहित आहे माझ्या बांधवांनो, मायबापा हो, कसं येतं, इकून येईल तिकून येईल असं येतं की हत्तीच्या पोटामध्ये असलेलं कवटाचं फळ आणि कसं जात, कसं येतं, नारळातल्या पाण्यासारखं. तुम्ही बघा नारळात 1 तांब्याभर पाणी टाकलं तर ते नारळ आपल्यामध्ये पाणी धारण करतं. त्याच्यात पाणी कुठून आलं हे त्या नारळालाही माहीत नाही मावशीन, टाकणाऱ्यालाही माहीत नाही. मग आपण जुने लोक म्हणतो बापा देवाची करणी आणि नारळात पाणी. कसं आलं नारळातलं पाणी, कसं गेलं हत्तीच्या पोटातलं कवटाचं फळ. हत्तीनं जर आदल्या दिवशी कवटाचं फळ खाल्लं तर दुसऱ्या दिवशी ते तसंच्या तसंच पडतं बंद. मग एखादा जास्त डोकं चालवणारा म्हणेल का हो हत्तीला काय फायदा झाला याचा, ते तर तसंच पडलं दुसऱ्या दिवशी. ओढून पहा, त्याच्यातला गर नाहीसा झालेला असतो. तो कसा नाहीसा झाला हे हत्तीलाही माहित नाही आणि कवटाच्या फळालाही माहित नाही. तसं कसं गेलं, दवाखान्यात जाय, कोर्टात जाय, इकडं जाय,
तिकडं जाय आखं कमवलेलं गेलं. म्हणून आशीर्वाद पाहिजे गुरुचा. म्हणून आपल्या शुकदास माऊलींच तुमचं कल्याण झालं पाहिजे. जनकजींना पाहिलं, विश्वामित्रजींनी. जनकजी डोळे खाली वाकून प्रणाम करतात विश्वामित्रजींना. धाक राजा घाबरायचा पूर्वी. भावाचं, गावाचं, देवाचं कुठलाही राजा खात नव्हता. विश्वामित्र आलेत म्हणून त्यांची व्यवस्था आमराईमध्ये केली. पूर्वी आमराई असायच्या गुरुजी, बर का, पूर्वी. आता नाही आमराई राहिल्या. साधू आहे म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था एकांतात, कर्मवीर. पण जनकांनी पाहिलं की विश्वामित्रजींच्या सोबत 2 राजकुमार आहेत. त्यातला एक फारच सुंदर आहे. सहज मनात आलं मनात जनकाच्या, आपला मुलगा जर हा असता तर आहा कितना बढिया लग रहा है. कधी कधी बघा ना काय सुंदर दिसतं लेकरू. का हो शेळके गुरुजी, तुम्हाला आपली शुकदास माऊली म्हणायची ना सज्जन. तो आमच्या शेळके गुरुजीचा नातू बघा, आमचा पार्थ. त्यानं सुंदर पांढरा शर्ट वगैरे पैजामा घातला, काय गोड दिसतंय लेकरू. गोंडस, लहान मुलं गोंडस. प्रभू श्री राम वो तो सौंदर्य के अधिपती है. हा माझा मुलगा असता तर, मनात विचार आला जनकाच्या, पण नाही जमणार. तो अधिकार महाराज दशरथांचा आहे. दुसरा विचार आला. पहिल्यांदा तर जनकजींना असं वाटलं होतं की हे 2 कोण आहे, राजकुमार की ऋषिकुमार. ज्या अर्थी विश्वामित्राच्या सोबत आले त्या अर्थी हे यांची शिष्य असले पाहिजे, ऋषिकुमार असले पाहिजे. म्हणून व्यवस्था केली आमराईत, वावरात. पण जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं, जनक ये मेरे साथ आए हुए हमारे यज्ञों की रक्षा करने वाले, देवों को भी जो सहायता करते हैं, ऐसे राजाधिराज अयोध्याधिपति महाराज दशरथ के लाडले सपुत्र है, जिनका नाम है श्री राम. श्री राम. और ये दूसरे, ये लखनलाल है, ये लखन है. मग विचार बदलला जनकाचा. अरे बापरे, मला वाटलं ऋषीचेच पोरं आहेत, हे तर राजाचे निघले. आणि मग सगळे सरकारी प्रोटोकॉल आले तिथे. नहीं नहीं नहीं, हे आमराईत थांबून नहीं जमणार. रेस्ट हाउस में जाने दो, अपने सर्किट हाउस में जाने दो इनको. पुलिस बिलिस सब ताफा लेके आओ. धडा धडा आदेश गिरे. राजाचा मुलगा आहे व राजा दशरथाचा. पण विचार आला, काय सुंदर आहे दशरथाचे. विश्वामित्रांनी परिचयच तसा करून दिला होता. नाही तर आपल्याकडे परिचय करून देतात लोक. हे आमचे दोस्त. अरे काय दोस्त, परिचय कसा द्यायचा. बाहुबली तर कणकुली छान. हमारे राज्य की रक्षा करने वाले आप कौन है. तो कटप्पा मामा म्हणायचा ना, ये मेरा मंदबुद्धि भांजा है. वो पहले मंदबुद्धि बना था. बरं का हो, यूट्यूब वाले सगळे ऐका, जगात यूट्यूब वाले पाहत आहेत. हे मंदबुद्धी है. पण ज्या वेळेला त्यानं एका तडाख्यातच ते खोड फोडलं होतं, तलवारीच्या एका तडाख्यातच खाडकन, आणि त्याचं श्रेय दुसरंच घेऊ लागलं. पण ज्या वेळेला एवढ्या मोठ्या महाभयानक संकटामधून कुंतल राज को संकटातून मुक्त केलं, त्या अमरेंद्र बाहुबलीनं त्यावेळेला सगळा विजय झाल्यावर तो आला. और हमारे राज को और हमारी इब्रत को, इज्जत को बचाने वाले आप कौन है. आणि मग कटप्पा मामानं परिचय दिला. ये है राजाओं के राजा, महाक्रूर काल के संघाता,
माहेश्मती के सम्राट अमरेंद्र बाहुबली की कौन है वो कहाँ से वाह, वाह। वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो भाया, उज की भुजाए आहा। बदली कथाएं, भगीरथ तेरे तरफ शिव जी चले, देख जरा ये विचित्र माया जय हो है। श्री राम। ये विचित्र माया है, ये विचित्र माया है। एकदा जोरदार टाळे वाजवा. बोलिये बाहुबली भगवान श्री रामचंद्र भगवान की. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, ताली, राम ताली. राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, जय श्री राम. जय सीताराम, टाळी, टाळी, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. दोन्ही हात वर करा. बोलिये रामचंद्र भगवान की जय. परिचय दिला विश्वामित्रजींनी. राज देवों के राजा को सहायता करने वाले महाराज दशरथ जी के सुपुत्र श्री राम हे लखनलाल. मनात विचार आला, मुलगा नाही जमत, शिष्य तो अधिकार विश्वामित्राचा. पण मनात एक विचार आला, आपण तर स्वयंवर मांडलेलं आहे, आपला जावाई बनला तर जमतंय. मनात आलं. आपल्या मनात येतं बरं काही बी, कधी कधी आपल्या बी मनात येतं ना. समोर बसलेल्या माणसाचं नळडस दाबाव मनात, आपलं मनात फक्त सहज काय शानपणा करून राहिलं बाई, असं वाटतं ना याच्या मुंडक्यावरच पाय द्यावा मनात. पण ते बी आपल्या मुंडक्यावर पाय देईल म्हणून कार्यक्रम कॅन्सल. तिथं दोन्ही पाय देईल, कारण तिला आगाव आहे पुढचं. मनात येतं, मन लय खराब. तसं मनात आलं जनकजीच्या की आपला जावई जर बनला हा तर बस व्यवस्था झाली. आता इकडे सीता नावाची शक्ती आहे, इकडे प्रभू श्री राम नावाचं ब्रह्म आहे. एकमेकांना मिलनाची आस लागलेली आहे. लखनलाल ते भाऊही आहेत आणि ते मित्रही आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू का माय बापा हो, भाऊ हा मित्रासारखा असला पाहिजे आणि आपला मित्र सुद्धा भावासारखाच असला पाहिजे. लक्षात ठेवा. तसे लखनलाल मनामध्ये विचार आला. सकाळी लवकर उठले, फुलं आणण्याकरिता उपवनात उद्यानात गेले. तिकडून सीतामाय आली, तीही सख्यांच्या सोबत आली. इकडून प्रभू श्री राम, तिकडे सीतामाई. अगोदरच सगळीकडे वार्ता गेली होती, अयोध्याचे राजकुमार श्री राम लखनलाल आए है मिथिला नगरी में. असे म्हातारे मुलं मुली असे गोपुरावर चढू चढू, गच्चीवर चढू चढू, मजल्यावर चढू चढू बघत होते. सीतामातेलाही वाटलं मी बघितलं पाहिजे, म्हणून गर्दीतून माझे प्रभू श्रीराम जात असताना त्यांनी वर पाहावं, माझ्या प्रभूचं मुखकमल दृष्टीस पडावं. म्हणून सीतामातेनं काय केलं माहीत आहे? हातामध्ये कोमल कोमल फुलं घेतले ब्रह्मा, आणि त्या चालणाऱ्या ब्रह्मावरून असे फुलं टाकले. ते डोक्यावर पडले प्रभूच्या, आणि डोक्यावर काय पडलं म्हणून प्रभूंनी वर पाहिलं. तेवढ्यात सीतामातेनं मुखकमल बघून घेतलं माझ्या प्रभू श्रीरामाचं. आता ब्रह्माचं आणि शक्तीचं
फक्त डोळ्यांनी मिलन झालं. काय सीता माता होती. आपल्या माईनं फुलं टाकले, फुलं. आणि आताची जर असती तर आताची व्हॉट्सअपवर मेसेज केला असता, माझ्याकडे पहा, नाही तर मी तुम्हाला ब्लॉक करून टाकीन. ते म्हणेल पा नाही, मी मोबाईलच तुझ्याकडे देतो, तुझ्याकडेच पाहत बसतो. जयदेव जयदेव जय माझी बायको, आणि तू जे सांगशील ते मनापासून ऐकतो. जय आताच बरं हो, तो हमारी मैया है, सीता मैया. पहिली भेट ही, दुसरी भेट उपवनामध्ये फुलं तोडता तोडता भेट झाली. एकमेकांच्या ब्रह्माचं शक्तीचं नयन मिलन झालं. आणि आता दुसऱ्या दिवशी धनुर्याग आहे, स्वयंवर मांडले. 10,000 पहिलवानांनी भल्या मोठ्या सभामंडपामध्ये ते धनुष्य आणलेलं आहे. धनुष्य आणल्यानंतर राजवाडे, राजे रजवाडे, सरदार दरकदार अनेक राजपुत्र येऊन बसले. त्याच्यात लंकेचा राजा रावणही येऊन बसला होता. आणि अनेकांनी ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, छाताडावर पाडून घेतलं. लंकेचा राजा रावणाने उचलण्याचा प्रयत्न केला, हळूहळू उभं केलं. जसा रावण ते धनुष्य उचलू लागला, हातात वरमाला घेतलेली सीतामाता लटलट कापू लागली. डोळे बंद केले आणि पार्वती मातेला प्रार्थना केली, माँ अब मुझे बचा ले, या दुष्टाकडून हे धनुष्य उचललं गेलं नाही पाहिजे. आपण सुद्धा पार्वती मातेला प्रार्थना करा बरं. घरामध्ये जी अन्नपूर्णा आहे ना आपल्या, ती पार्वती आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, अन्नपूर्णा पार्वती. म्हणून अर्ध्या वाटी तांदळात घरात ठेवायची देवघरात. आज तुम्हाला आरती झाल्यानंतर दर्शनाच्या वेळेला त्या मंत्राचा एक एक कार्ड आहे ते सर्वांना देणार. ते देवघरामध्ये कार्ड ठेवा, त्याच्यावर नंबर आहे, त्याचं महात्म्य उद्या सांगेल मी. त्याच्यामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. हे पैशाच्या पाकिटात देवघरात जर ठेवलं तर माझी जगदंबा पार्वती माता सर्व इच्छा पूर्ण करते. माता मे पार्वती देवी, पिता देव महेश्वर, बांधवा शुभभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. पार्वती माते, जगदंबे मला वाचव, यानं उचललं नाही पाहिजे. कसं तरी उचललं रावणानं, करत जे उचललं, कसे सावध झाले पहा ना आवाज काढल्यावर. ते उभं केलं पण तोल गेला आणि छाताडावर पडलं. आणि मग बाकीच्यांची हिंमत खचली. ते म्हणले एवढ्या मोठ्या 33 कोटी देवांना बंदी शाळेत टाकणाऱ्या रावणाच्या जर छाताडावर हे पडतं, आपला काही मेळ नाही, कोणीच उठे ना. जनक महाराज उभे राहिले, ये क्या हो रहा है? मैंने रखे हुए स्वयंवर में कोई भी प्रतियोगी नहीं है. ये त्रिंबक छाप उठाने की शक्ति किसी में नहीं है. ये क्या हो रहा है? हमें तो ऐसा लगता है कि इस धरा पर कोई शूरवीर पैदा नहीं हुआ है जी जो इस धनुष्य को बाण लगा सके. लाल बुंद डोळे झालेत लखन लाल, शेषाचा अवतार येते. असे लट 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 कापतात. रागानं असं वाटलं ह्या जनकजीच्या पुढे जाऊन सांगावं, अरे काय बोलतो रे, ये मेरे भैया बैठा है, मेरे राम है, धरा अभी क्षत्रियों से खाली नहीं है, मेरे भैया राम बैठे हुए हैं. मनात विचार आला. पण प्रभूंनी डोळ्यांनीच लखनकडे पाहिलं आणि खुणावलं, लखन रुक जाओ भाई, आता ती वेळ नाही. भाषण सुरू झालं जनकांचं. अरे काय कमाल झाली, एकही नाही, एकही राजपुत्र नाही, एक जणानं फक्त उभं केलं, त्यानं छाताडावर पाडून घेतलं. मला तर असं वाटतं ही पृथ्वी शूरवीरांपासून वंचित झालेली आहे. विश्वामित्रजींनी डोळ्यांनीच खुणवलं प्रभू श्रीरामाला. प्रभूंनी डोळ्यांनी वंदन केलं श्रीगुरूच्या पायाला. डोळ्यामध्ये ताकद आहे बरं. आपली सद्गुरू माऊली शुकदास माऊली
तुम्ही भजन म्हणताना गाणं गाताना असं डोळ्याने पाहिजे. अमृत कळा असे ते संचरे तयातवती ये वाढती. प्रेमानं जर पाहिलं तर ताकद यायची, ताकद ये पावर. ब्राह्मणकर गुरुजी पावर. नामदेव राया पाठीवर थाप जर टाकली ना आपल्या शुगराज माऊलीने डोळत बाबा, कामातून गेलेले पाठीवर थाप टाकली की नीट व्हायची. ताकद होती. सुभाषराव गणगणे साहेब लक्षात ठेवा. तुम्हारा भला ही होगा. ताकद. डोळ्यांनी पाहिलं. नमस्कार. डोळ्यांनी उठले प्रभू श्रीराम. सीतामाता आनंदित चालले धनुष्याकडे. आतापर्यंत जो जो धनुष्याकडे येत होता प्रत्येक जण छाती काढून येत होता, पण प्रभू श्री रामचंद्रजी गेलेत. पहिल्यांदा त्यांनी दोन्ही हात जोडले आणि धनुष्याला साष्टांग प्रणिपात केला. बोलिए भगवान भोलेनाथ की जय. भोलेनाथ ने दिए हुए त्र्यंबक चाप भगवान की जय. धनुष्य को नमस्कार. मग जर आपण वाकलं तर पुढचं सरळ होतंय. आपली शुभदास माऊली सांगते, दुसऱ्याला जर सरळ करायचं असेल तर आपल्याला वाकावं लागतं. प्रभू वाकले वाकले. काय धनुष्याची हिंमत आहे हो. आणि प्रभूंनी साष्टांग प्रणिपात केला गुरुदेवांच्या चरणी. डावा हात धनुष्याला लावला. गवताची काडी उचलावी. जसं पूर्वी सीतामातेनं उचललं होतं, गवताची काडी उचलावी तसं धनुष्य उचललं. बाण काढला, धनुष्याला लावला, कानापर्यंत दोरी ओढली आणि बाण लावणार आणि सोडणार. एवढ्यात कळेल आवाज झाला. कडकड 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 कडकडाट झाला आणि उचललेलं धनुष्याचे दोन थाडकन तुकडे झाले. शिव धनुष भंग प्रभु करके ले आए सीतावर के. मातेला आनंद झाला. वरमाला शिव प्रभूच्या धनुष भंग गळ्यात. प्रभु करके ले आए सीतावर के. घर त्याग भये वनवासी. जोरात टाळे. आप मेरी माँ धर के शक्ति ब्रह्मा के पास लखन गए हैं. आए संग. बोले सीताराम भगवान. छोड़ी राजधानी राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. शिव धनुष भंग प्रभु करके ले आए प्रभु तेरी जय हो. सीतावर के. घर त्याग भये वनवासी. पिता की आज्ञा धर के लखन रामचंद्र छोड़ी जी का राजधानी. विवाह होने जा राम रहा है. कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. कहे तू सुनत आवे. कहे तू सुनत आवे. अखियों में पानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. राम कहानी सुनो रे राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम. बोलिए सीतापति रामचंद्र भगवान की जय. आणि आता जय जयकार झाला. सर्वांनी फुलांचा वर्षाव केला. विजयी हो विजयी हो. वरमाला गळ्यात घातली. सर्वांनी देवांनी पुष्पवृष्टी केली आणि एवढ्यात आवाज आला, सावधान. ऐ जनक
कडकड 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 ढग गरजल्याचा आवाज आला. जणू काही विजा कडकड 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 करतात. तुफान आ रहा है जैसा असा आवाज आला. सावधान ऐ जनक, ये क्या किया है तूने? मेरे इस त्र्यंबक छाप का खंडन किसने किया? कौन है वो दुष्ट? अभी उसकी गर्दन उतारता हूं. परशुराम जी आले. ज्यांनी ते दिलं होतं शिवधनुष्य. धनुष्याचे 2 तुकडे पाहिल्या बरोबर तळपायाच्या मस्तकाला गेले. जनक, अभी बता दे वरना मैं तेरा ही वध करूंगा, सभी को मारूंगा, मैं छोडूंगा नहीं किसी को. अतिशय रागीट लाल बंद डोळे झाले. तळपायाच्या मस्तकाला गेली परशुरामजीच्या. आणि त्याही पेक्षा डबल राग लखन भैयाला आला. मनातल्या मनात, ये बुड्ढा इतना क्यों उछल रहा है? मनात क्यों? अरे बुड्ढे, मेरे भाई ने तोड़ा है. अभी मुझे परमिशन नहीं है, अभी बता देता किसने तोड़ा है. जनक, माझा घोर अपमान झालेला आहे या दरबारामध्ये. लट 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 जनक कापतो. गुरुवर माफ करा. आता जर सांगाव हे धनुष्य यांनी तोडलं तर जावाई, असा कोणता जावाई आहे सांगा बरं मावशी? आपल्या जावयाला असा कोणता सासरा आहे आपल्या जावयाला संकटामध्ये टाकेल? प्रभू शांत आहेत. नीलांजन श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम. शांत. लखन भैयाला लयच राग आला. सहन झालं नाही. प्रभूंनी लखन भैयाकडे पाहिलं. हा आता काम येतो. आता आता तू मग अशा आला होता तुला राग, आता पेट. बॅश परमिशन मिळाली भैयाची. काय लखन भैया उठले दातवट खात. दातवट खात उठले. आणि पहिलं आगीत रॉकेल टाकावं तसं पहिलं वाक्य वापरलं. क्यों गुस्सा कर रहे हो? धनुष्य किसने तोड़ा? धनुष्य किसने तोड़ा? बात कर रहे हो? ऐसे तीर कमठे जब हम छोटे थे तब बहुत तोड़े हैं. याला म्हणायचं आगीत रॉकेल. अरे बाप रे, मथरत असं फनफनच करू लागलं. माझ्या धनुष्याला तीरकमटा. अरे बाप रे, ये कौन है जनक? ये गुस्ताख करने वाला नादान बालक कौन है? अभी उसकी जुमा काटता हूं, गर्दन उतारता हूं. दोनों हाथ जोड़ता है जनक जी. महाराज माफ कीजिए प्रभु, माफ कीजिए. पहिल्यांदा तर रॉकेल ओतलं, मग पेट्रोल ओतलं. असे तिरगमडे आम्ही लहानपणी लय तोडले. हे आमच्या पुढे काहीच नाही. आणखी जर एखादा पुन्हा धनुष्य तुमच्याकडे जर असेल, परशुराम जी हमें तो ऐसा लग रहा था आप बड़े महापराक्रमी है, तपस्वी है, आप तो बड़े गुस्सैल है. आम्हाला वाटलं होतं तुम्ही महापराक्रमी आहात, पण आपण रागीटही आहात आणि रोगीटही आहात. आप मानसिक रुग्ण लगते हो. क्या बात कर रहे हो? जनक ये बच्चा क्या बोल रहा है? मुझे ऐसा लग रहा है अभी अपनी माँ की गोद खाली करने वाला है. हम क्या हमारी माँ की गोद खाली करेंगे? ऐसे और धनुष्य लाओ, तोड़कर टुकड़े टुकड़े कर देंगे. फिर देखो कौशल्या माई के और सुमित्रा माई के दूध में कितनी ताकत है. देखते रहिए. टाळ्या वाजवत जाना अशा वेळेला. हरी बोल. आता ते लय वेळेचे बसलेत ना, त्याला उठायचा चान्सच नाही. कार्यक्रम सुरू झाल्यापासून जे बसल्यात माय मावल्या, घरी जायचा चान्सच नाही. आणि मी विचार केला मग आता अर्धाच घंटा कशाला, एकदाच हो जाऊ देऊ. पण झालं मावशी, उद्याच्या दिवस, आज न उद्या. माय मावल्यावर मी इथे एकदा बसलो तर दिवसभर उठत नाही. तुम्ही तरी मधल्या हॉल्टमध्ये तुम्ही घरी जाऊन एक बोल्ट पिऊन येता थंडागार. कोणी लस्सी पिऊन येतं, कोणी शरबत. हमारा तो यही शरबत है हमारे सामने रखा हुआ.
हमारा राम नाम का मोती हम वही यही चुकेंगे. इतका राग आला ना. पहा, आईचा स्वाभिमान, कौशल्या आईच्या, सुमित्रा आईच्या दुधात काय ताकद आहे आम्ही दाखवू. आणि मग राग आला परशुरामजीला. पुढचे वाक्य निघणार मुखातून, एवढ्यात प्रभू श्री रामचंद्रांनी हात जोडले, मान खाली केली, परशुरामजीच्या पुढे उभे राहिले. आगीत रॉकेल, त्याच्यानंतर पेट्रोल, भाडकन भडका. पण एवढ्या भडक्यावर जर वरून पाण्याचा भला मोठा लोंढा टाकला तर त्या आगीचं काय होईल. असं एक अतिशय शीतल गोड वाक्य प्रभू श्री रामचंद्र परशुरामजीला म्हणाले. गुरुदेव, इस धनुष का भंग करने वाला आपका ही एक तुच्छ शिष्य है. याला म्हणायचं थंडगार पाण्याचा शिडकावा. असं पाहिजे बरं का मावशी घरात बी. मी तुम्हाला म्हणालो ना, संसारातल्या प्रश्नाची उत्तर आहेत रामकथा. घरात असं पाहिजे. ते जर धावलं ना तिच्यावर, काय हमीवर राहिली तू काय हमीवर राहिली, तर बाईने म्हणायचं अहो नका काळजी करू, थांबा तुम्हाला मी एकदा चहा पाजते बरं, असं म्हणायचं. पण यानं जर का म्हणत तू काय हमीवर राहिली, तर तिकून जर आवाज आला ना, अरे तू काय समजून राहिला, आहे तिकडे घराच्या बाहेर, बस भडकाच त्या घरात. एक शांत पाहिजे आणि एक रागावलेलं पाहिजे. इथे प्रभू शांत आहेत, लखन भैया रागीट आहेत. आपके ही एक तुच्छ शिष्य ने इस धनुष्य का भंग किया गुरुवर. मग राग शांत झाला, शांत झाला. आणि मग परशुरामजी म्हणतात, जनक, इतनी मीठी मीठी बातें करने वाला सचमुच यही धनुष तोड़ने का अधिकारी है, लेकिन राघव ये मेरा अपमान कर दिया है, धनुष्य का भंग कर दिया है. गुरुदेव, आपल्या तुच्छ शिष्याला क्षमा करा. दोन्ही हात जोडल्यानंतर परशुरामजीचा राग शांत झाला. माय बहिणी हो, परशुरामजींनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं, बस इस दुनिया में दो राम नहीं रह सकते, एक ही राम रहेगा और वो दशरथ पुत्र श्री राम रहेगा. श्री राम रहेगा. श्री राम. मंगल भवन मंगल हारी, द्रबहु सुदशरथ चर बिहारी. राम सिया राम, एकच राम राहणार. जय जय राम. माझा आशीर्वाद आहे. राम आणि परशुरामजी सिया राम, जय जय. जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. सिया राम, जय जय राम. आता प्रभू श्री रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाळा घातलेली आहे मातेनं. महाराज दशरथ राम जय राम, दरबारामध्ये चिंता करतायत. राम राम जय सीता. माझा प्रभू श्री राम कसा असेल, जय राम. माझा लक्ष्मण कसा असेल. राम जय. दरबारामध्ये बसल्यानंतर पत्र आलं राम जय की श्रीरामाने धनुष्य भंग केलेला आहे. सीता मातेने वरमाला घातलेली आहे. आणि या दिवशी राम राम जय सीताराम. आता विवाह सोहळा निश्चित झालेला आहे. पत्र हातात पडलं. पत्र पुत्र समजून आपल्या छातीला लावलं दशरथानं. अनेक दिवसपर्यंत, अनेक महिन्यांपर्यंत खबर बात नव्हती. आणि एकदम पराक्रम ऐकल्यानंतर राजा दशरथाला, मातांना आनंद झाला. अयोध्येमधल्या जनांना आनंद झाला. ज्यानं पत्र आणलं होतं, ज्या पोस्टमननं म्हणजे ज्या दूतानं, तो उभा राहिला. त्याला कडकडून मिठी मारली राजा दशरथानं. राजा दशरथानं सांगितलं, या दूताला
हिरे माणिक मोती पाचू जे जे काही असेल त्यानं मढवा, याला उत्तमोत्तम वस्त्र परिधान करा. एवढंच काय, याला उंची उंची अशा प्रकारची शरबत पाजा, याचा सन्मान करा, कारण हा माझ्या मुलाचं पत्र घेऊन आलाय. हे पत्र नाही, हे पुत्र आहे. सगळे दाग दागिने हिरे माणिक मोती जड जवाहीर कोणाला? पत्र घेऊन येणाऱ्या दूताला. कुठल्या? मिथिला नगरीच्या. त्या दूतानं दोन्ही हात जोडले. महाराज, अविनय हो तो क्षमा कर दीजिए महाराज. आपका आभारी हो, धन्यवाद है आपको. मी माझ्या मालकाचा जनक महाराजांचा निरोप घेऊन आलोय. श्री रामचंद्र प्रभूंचं पत्र घेऊन आलोय. तुम्ही माझा सन्मान करताय, आपण धन्य आहात. परंतु नाही मालक, मी जर तुमचे हे हिरे माणिक मोती पाचू उंची वस्त्र जर घेतले तर माझ्या मालकाचा अपमान होईल. हो, अपमान होईल. का? मालक, आम्ही मुलीकडचे आहोत. अच्छा. आणि मुलीकडचे हे देत असतात, घेत नसतात. आम्ही मुलीकडचे आहोत महाराज. मला माझ्या मालकाचा आदेश आहे. आदेश नाही, शिकवण आहे. आम्ही रोज आमच्या मालकाला जनकजींना पाहतो. काय काय एक गोमाता मरण पावली होती महाराज. बर, जनक महाराज पूजेला चालले होते. अच्छा. दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये गोमाता मरण पावली होती. अच्छा. त्या ठिकाणी एका ऋषीनं सांगितलं ही गोमाता जिवंत होईल, कारण गायीच्या हत्येचं पाप सगळ्यात मोठं पाप. पण त्याच्यासाठी तुम्हाला मिथिला नरेश जनकाला आणावं लागेल, जिवंत होईल. महाराज, मी साक्षीदार आहे याला. आमचे मालक किती किती महाभाग्यवान, महापुण्यवान, किती सामर्थ्यवान माझे मालक जनक महाराज. ती गाय जिवंत करायची होती. जनक महाराजांना निरोप आला, पण जनक महाराज पूजेला चालले होते. जनक महाराजांनी बाजूलाच असलेल्या एका झाडू मारणाऱ्याला बोलवलं. इदारा. पळतच आला, खाली वाकला, जनक महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. जनक महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जनक महाराजांनी सांगितलं, गोमाता को जिंदा करना है, मैं अभी पूजा कर रहा हूं, तू जा. मिथिला नगरीतला झाडू आला. महाराज जनक महाराजाच्या ऐवजी तिथे गेला आणि त्यानं गायीच्या समोर उभं राहून दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. जर मी माझ्या धन्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची गद्दारी केली नसेल तर हे गोमाते तू जिवंत होशील. मी जर तन मन धनाने माझ्या राजाची सेवा केली असेल तर गोमाते तू जिवंत होतील. एवढंच बोलला झाडूवाला. आणि काय आश्चर्य महाराज, गोमाता उठून उभी राहिली. एवढी ताकद ज्या नगरीतल्या झाडू मारणाऱ्यात, त्या नगरीचे महाराज जनक किती पॉवरफुल. मी नाही घेऊ शकत. ठीक आहे, हा तर समजदार आहे. पण हा ज्या रथात आलाय ना, ज्या रथात, त्या रथाचे घोडे जे आहेत ना, मिथिला नगरीतल्या रथाचे घोडे अयोध्या नगरीत गेले होते निरोप द्यायला. हा ज्या घोड्याच्या माध्यमातून आलाय, निदान त्या घोड्याला तर पाणी आणि खरारा करू दे बाबा, चारा टाकू दे. पळतच गेले सैनिक. मिथिला नगरीतल्या घोड्याला अयोध्या नगरीमधला चारा टाकला. माय बापा हो, रामकथा का ऐकायची? ते घोडे सुद्धा तोंड लावत नव्हते चाऱ्याला. घोडे सुद्धा तोंड लावत नव्हते. का? आम्ही मुलीकडचे आहोत, आम्ही देणारे आहोत,
हम कन्या दान करने वाले हैं, लड़की का कुछ लेने वाले नाही. कारण हे मुलीचं घर होणार आणि मुलीच्या घरचं पाणी सुद्धा आम्ही पित नाहीत. म्हणून जे मुलीला देतील, जे बहिणीला देतील, त्याला देव दुपटी तिपटीनं देतो, 10 पटीनं देतो. आज आपल्याकडे हीच मोठी अवघड समस्या आहे. पोरगा जर नोकरीला असेल, लग्न झालेलं असेल, तर तो बहिणीला विसरतो बाबा. तिची चोडी बांगडी करत नाही, तिला सन्मानानं दिवाळीला आणत नाही, तिच्याकडे लक्ष देत नाही. मी तुम्हाला सांगतो, माया बहिणीला जर दिलं ना, 10 पटीनं परत मिळतं, 10 पटीनं. हे हमारा भी अनुभव है, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही घेणार नाही, घेतलं नाही, दूत परत गेला. आता सर्वजण अयोध्येतले नर निघालेत. नर बरं, नारी नाही, कारण त्या काळामध्ये स्त्रिया, राणीवशातल्या स्त्रिया लग्नाला गेल्या नाही. बस मिथिला नगरीमध्ये आता लग्न मंडप सजवलेला आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. दारात मंगलवाद्य वाजायला लागलेले आहेत, सगळीकडे नारद तुंबरू साम गायन गर्दी. आणि त्या ठिकाणी मंगलवाद्य वाजत असताना अतिशय आनंददायक रमणीय अशा प्रकारे विवाह मंडप रचण्यात आलेला आहे. एका बाजूला माझे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू, एका बाजूला सीतामाई, तिच्या सगळ्या सख्या, आणि त्या ठिकाणी सीतामातेच्या आईला सुद्धा आनंद, जनक महाराजांना सुद्धा आनंद. आणि आता लग्नाची लगीनघाई दिसून आली. वऱ्हाडी तयार झाले, वाजंत्री तयार झाली, मंगलवाद्य वाजायला लागले, अक्षता सिद्ध झाल्या, आनंदी आनंद. सगळेजण अक्षता वाटण्यामध्ये गुंतले गेले, फुलं कोणी घेऊ लागले. म्हातारी मंडपामध्ये लखनलाल, इनकी भी शादी हो गई. कोणाशी? उर्मिला. आणखी 2 राजकन्या, मांडवी और श्रुतकीर्ति. भरत जी और शत्रुघ्न की भी शादी, अभी 4 बेटों की शादी हो गई. बस आनंद ही आनंद. 15 दिवस पर्यंत आनंद सोहळा चालला. जाता जाता जनक महाराज बिदाईमध्ये खूप रडले, सीतामातेच्या गळ्यात पडून. त्याच्यासाठी बाप व्हावं लागतं, लक्षात ठेवा. सामान्य माणसं रडतील यामध्ये नवल नाही. जनकासारखा विदेही रडतो सीतामातेसाठी, कण्वासारखा महामुनी रडतो शकुंतलेसाठी, हिमालयासारखा पहाड रडतो पार्वतीसाठी. मुलगी सासरी जाताना प्रत्येक मर्द रडतो मायबापाहो. मधला बराच मोठा भाग आहे, पण आपला वेळ जाईल म्हणून बस मोठ्या आनंदानं जनकजींनी सर्वांना निरोप दिला. आता अयोध्येमध्ये आनंदी आनंद. आणि एक दिवस 4 सुना, 4 मुलं, 3 राण्या, आणि महाराज दशरथ बसलेले आहेत. बाजूला गुरु आहेत. बघा बरं का, आपल्या घरामध्ये भांडण लागण्याचं मूळ कुठून सुरू होतं? रामायणामध्ये उत्तरं आहेत. रामायण यासाठीच. महाराज दशरथ ढसाढसा रडायला लागले. डोळ्यामधून घळाघळा अश्रूंच्या धारा आल्या. वशिष्ठजींनी विचारलं, राजन क्यों रो रहे हो? याद आ रही है. याद आ रही है? किसकी याद आ रही है राजन? मुझे बहुत याद आ रही है गुरुदेव. 15 दिन तक इतनी सेवा कर दी है उन्होंने. रडायला लागले ढसा ढसा दशरथजी. कोणासाठी? कोणाची आठवण येते राजा दशरथा? दशरथांनी 4 सुना आहेत बरं का, 4 सुना. त्याच्या देखत महाराज दशरथ म्हणतात, मला महाराज जनकजींची आठवण येते, माझ्या व्याह्याची आठवण येते. काय वाटलं असं हो मुलींना? विचार करा. आपल्या बापा करता जो आपला सासरा रडतोय, त्याला सून उपाशी ठेवील का? बापा करता जर सासरा रडायला लागला
आणि तो जर म्हणायला लागला काय जनकाजींचा त्याग आहे. जनकजी, अहो मी वयानं लहान आहे जनकजी पेक्षा, पण जनकजी वयानं मोठे असतानाही माझ्या पुढे वाकून मला साष्टांग दंडवत करतात. काय महान आहे माझा व्याही. अरे माझी काय लायकी आहे जनकजींच्या पुढे. बस हे पाहिलं सीतामातेनं, हे पाहिलं उर्मिलेनं, हे पाहिलं श्रुतकीर्तीनं, हे पाहिलं मांडवीनं. सासऱ्याला थोडं सुद्धा जिंदगीभर अंतर दिलं नाही. तसं वागावं लागतं भाऊ, तसं वागावं लागतं. ई वयाला ई वयासी, ई इनीला ई इनीसी. नाही तर लग्न करून जर घरी आणलं तर दुसऱ्याच दिवशी ह्या म्हातारडीच्या तोंडात दाताचा पत्ता नाही, पण करा करा दात खाल्ल्यासारखं करते, हिरड्या दाबते. कोणावर? सुनेवर. अरे ती कालच आली तुझ्या घरात, तुझ्या तर तोंडात दात नाहीत म्हातारे. आणि मग म्हणती प्रत्येक वाक्यात, ते ह्या माईनं हे शिकवलं का, आणि तू ही माय आसी, आणि तू ही माय तशी, आणि मला हलकी साडी घेतली. अरे भिकार वृत्तीचे, तुला जी साडी घेतली ना तिनं, ती 10,000च्या पुढची आहे. तूच लय कमी किमतीची घेऊन गेली. वृत्ती सांगतो, भिकार वृत्ती. एक बाई दुकानात गेली कपड्याच्या, दुकानदाराला म्हणाली, साहेब तुमच्या दुकानामध्ये सगळ्यात महाग जी साडी आहे, सगळ्यात महाग ती साडी द्या. दुकानदार म्हणला, बाई अगं तू भांडे घासायचं काम करतेस, झाडून पुसून काढायचं काम करतेस, आणि एवढी मोठी 10,000ची साडी देऊ? 10,000? अहो द्या, 10,000ची साडी पाहिजे. अगं तू काम करणारी आहे, तुला 2,000 रुपये महिना आहे, तू 10,000ची साडी कोणाला द्यायची? दिवाळी आली, माया मालकिनीला द्यायची. जिच्या घरी भांडे घासते, भांडे घासणारी माया मालकिनीला द्यायची. केवढ्याची साडी? 10,000ची. मी वृत्ती सांगतो बरं का. आणि जिला 10,000ची साडी देणारी काम करणारी बाई, ती मालकीन गेली दुकानात दिवाळीला. आपल्या घरकाम करणाऱ्या बाईला बी साडी घ्यायची ना. काय म्हणली माहिती मालकीन? दुकानदार काय सगळ्यात कमी किमतीची साडी द्या. दुकानदार म्हणला, कोणा? माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला द्यायची, तिला काय द्यायची एवढी साडी? याला म्हणायचं बेकार मनोवृत्ती. काय चाटायचं का तू या बांगल्याला? तुम्हाला जर म्हातारपणी सुखानं राहायचं असेल ना मावशी, तर आमचे इंदुरीकर महाराज सांगतात, मी लय बाराशी खांदल्या, आणि मी लय इरीवर गेले, आणि मी लय कोंबड्या इकल्या, आणि मी लय अंड इकले. बस सून तसं म्हणाल तसं ऐकायचं. तुमच्या मोबाईलमध्ये आहे ते. म्हातारपणी जर तुम्हाला सुखानं राहायचं असेल तर सुनाला तर लेकीसारखा जीव लावाच, पण सुनेच्या मायबापाला आधी चांगलं म्हणा. हा बाई तुला काय, मुद्दाम मोठ्यानं बोला, सुनाला ऐकू जाईल असं. मुद्दाम नाटक का होईना पण उद्यापासून करा. मला माहिती आहे तुम्हाला बाहेरच काढून दिलेलं आहे, मला माहिती आहे, पण उद्यापासून नुसत्या तुमच्या त्या पलीकडच्या घरातून नाटक करा आणि दुसऱ्याला ऐकू जाईल असं बोला. बाई तुम्हाला काय सांगू, मग येईन बाई, आज मला आठवण आली हो रामनवमीची, एवढंच म्हणा. तुम्हाला नाही जर सुनच्या घेऊन आली तर नाव फिरून ठेवा आपलं. पण तुमच्या खोडी लय बेकार न हो. मी माया येणीचं तोंड मेल्यावर बी पाहणार नाही. अरे मर तुकडे, तू मरायलाच लागली ना, तू वस तोंड गोडी पाहणार नाही. माय बापा हो हो, व्याह्याला आमचे दशरथजी चांगले म्हणतात. काय हिम्मत आहे सुनांची, सासऱ्याचा एकही शब्द खाली पडू द्यायची. वा, इसे रामायण कहते, ये रामकथा. सुनेला चांगलं म्हणा, तिला जीव लावा, ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे. माय बहिणी हो, ज्या सासरवासनी सुना आहेत ना मावशी, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे हो माय बहिणी हो,
सासरवासीन सुनेला त्रास देऊ नका. अरे सगळा घर परिवार सोडून आली हो दुसऱ्याची लेक तुमच्या घरी. तुमच्या घरी असं काय काय सोन्याच्या खाणी थोड्याच्यात. तुमचं झाडून काढते, सडा सारवण करते, तुमच्या पायाला तेल लावते, हा गुडघे दाबते तुमचे, तुमचं डोकं दाबते, लेगबाळ आहे ती, तिला जीव लावा. आणि सुनायला बी सांग नाही माझं. पाणी आणायच्या निमित्तानं जर का नळावर गेल्या हांडा घेऊन तर सोबतिनीला म्हणू नका आमची थिअरिटी मरता मरत नाही. तिला सांगा माया सासू सारखी सासूच नाही ती मई मायेच आहे असं तुम्ही म्हणन. चमत्कार बघा. बस वृत्ती को सुधार लो, आदत बुरी सुधार लो, बस हो गया वजन. लक्षात ठेवा, आपल्या वृत्ती जर सुधारल्या ना बस आपल्याला बस आनंदाचे दिवस चाललेले आहेत. एक दिवस महाराज दशरथ आरशामध्ये पाहत असताना दाढीमध्ये एक पांढरा केस दिसला. आपणही दररोज आरशात पाहतो. त्याला अचानक दिसलं बरं ब्राह्मणकर गुरुजी. आपण इचकू इचकू पाहतो, कुठं पांढरं दिसतं का? असं इथं पांढरे. ए बोरा काय निशापुडी घेऊन ये दुकानातून. निशाची 10 रुपयाची पुडी आणतय, वाटीत कालवितय, असं बचकन हातात घेतय, फेदूडच्या फेदूड. मावशी कच कच आख डोकस काळ करतय. हात काळे, डोकं काळं, तोंडही काळं. आख्या गावभर तसंच हिंडतय आणि मग धुतय वाळल्यावर. दशरथजींनी तसं नाही केलं. दशरथजींनी मनात विचार केला, बस अब मेरा बाल सफेद हो गया है, अभी मेरे लाल के हाथ में अब पूरा राजपाट देना चाहिए. घोषणा झाली. वशिष्ठजींचा सल्ला घेतला. राजा रामाला राज्यावर बसवायचे. जिकडे तिकडे दौंडी पिटली. सगळ्यात मोठा आनंद कैकेयीला झाला. तुम्ही असं समजू नका कैकेयी दुष्ट आहे. नाही 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 नाही, कैकेयी सारखी आईच नाही. जर कैकेयी नसती, हनुमानजी बाबा, अगर कैकेयी मां नहीं होती तो रामायण ही नहीं होता. श्री राम को जन्म देने वाली कौशल्या माँ है, लेकिन रामायण को जन्म देने वाले कैकेयी माँ है. एवढा अधिकार आहे कैकेयीचा. कैकेयी नरेश की कन्या आहे कैकेयी. आनंद झाला. कैकेयी चांगली होती हो, पण तिच्या सोबत जी होती ना एक कुबडी होती, ती कुबडी लयच खराब म्हातारी हो. बरं ते पार्सल तिकून आलं होतं आंधन म्हणून तिकडून, की माझ्या कैकेयीचं मन नाही लागणार बाई. मंथरे तू जाय बाई, मन थरा. तिचं मन कोणत्या थराला जाईल हो याचा भरोसाच नव्हता. लय मन थरा असतात, कोणत्याही थराला मन जातंय. आणि जिचं मन थर 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 करतंय ती मन थरा. माणूस बोलत असताना, बाई बोलत असताना काही काही गोष्टी किती लपवल्या तरी लपत नाहीत. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं बादल छायो. अरे रीढ़ पड़े तब रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगन आयो. अरे चंचल नारी के नयन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, हित छुपायो. कहे गंग कही सुनो शाह अकबर, कर्म छुपे नहीं धर्म छुपायो. कर्म लपत नाहीत बरं. तसं डोळेच सांगतात, पायच सांगतात. नाही तर मग रात्रीच्या वेळेला कीर्तनात येतं, पायच सांगतात बरं. आपला प्रत्येक अवयव आपल्याला सांगतो. वेळ जास्त घेत नाही माय बहिणी हो.
रात्रीच्या कीर्तनाला येतन कोणाचा जोडा चांगला आहे त्याच्यावर लक्ष ठेवतं आणि नेमका 1000-1500 कालच आणला होता चिकलीहून एकानं, त्याचाच जोडा हांत कीर्तनात. पण काय पाप केलेलं असतं कोणा ठाव, त्यानं दुसऱ्या दिवशी त्याच्या शेजाऱ्याचा तो जोडा निघतो. शेजारी म्हणतो, अरे अरे मी कालच आणला होता चिखलीहून 1500. मग हे म्हणतं तुमचं आहे का? चुकून पायात आला. मी मुद्दाम नाही केलं, चुकून पायात नाही आला. तू जेव्हा अंधारात पायात घातला तेव्हा पायानंच तुला सांगितलं होतं हा तुझा नाही, पण तू बळजबरी घातला आणि घरी घेऊन गेला. पट्ट्या देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, हा तर चोऱ्या करी ही का भक्ती खरी. नजरों में नजरें जब मिल जाती है तब यारे की प्रीत केली जाती है. म्हणून डोळ्यावरून मंथरेनं मंथरथर करत होतं. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.